पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेला पुणे पोलिसांनी केली आहे अटक। चला तर ही अटक करण्यापूर्वी कसा रचला होता पोलिसांनी सापळा हे जाणून घेऊया। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली होती। या आरोपीचा शोध 13 पथकांच्या माध्यमातून घेतला जात होता, पण अखेर या आरोपीला गुन्हाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे। मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन केली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी 13 ठिकाणी पथक रवाना केली होती। तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोध घेतला जात होता। तर आरोपीने मागील दिवसात ज्या व्यक्तींना फोन केला होता त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती। त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रेय गाडे या आरोपीला शोधून देणाऱ्या नागरिकाला पुणे पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते। तर आरोपी दत्तात्रेय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावातील आहे। त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकांच्या माध्यमातून दिवसभर आरोपीचा शोध घेतला। आरोपी दत्तात्रेय गाडे हा गुन्हाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आला होता। मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचं असल्याचं सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला होता। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेला पुणे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली आहे। मंगळवारी पहाटे घटना घडल्यानंतर पोलिसांच्या एकूण 13 पथके आरोपीचा शोध घेत होते। शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलेलं आहे। मात्र अनेक अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला होता। अखेर रात्रीच्या सुमारास गुन्हाट गावातून आरोपी दत्तात्रेय गाडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे। या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी कळवलेलं आहे।